नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चालू घडामोडी 2023 अंतर्गत येणारा महत्त्वाचा घटक म्हणजे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 हा घटक अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार, तर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये कोणकोणत्या पुरस्कारांचा समावेश होतो, तो कोणामार्फत दिला जातो याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया। तर भारत सरकारतर्फे 6 प्रकारचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिले जातात। हे पुरस्कार युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून दरवर्षी दिले जातात। तर राष्ट्रपती भवनात 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिवस समारंभात भारताच्या राष्ट्रपतींद्वारे हे पुरस्कार दिले जातात। तर हे 6 प्रकारचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार कोणते आहेत? तर यामध्ये पहिला पुरस्कार आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार हा जीवन गौरव पुरस्कार आहे। 5 नंबरचा आहे राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार आणि 6 नंबरचा आहे मौलाना अबुल कलाम आझाद करंडक। तर राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार किती आहेत? तर 6 आहेत। ते कोणामार्फत दिले जातात? तर युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयामार्फत भारत सरकारमार्फत दिले जातात। आणि कोणामार्फत ते प्रदान केले जातात? तर भारताच्या राष्ट्रपतींद्वारे। कधी? तर 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिवसाच्या निमित्ताने हे पुरस्कार राष्ट्रपतींद्वारे दिले जातात। परंतु 2023 मध्ये हे पुरस्कार देण्यासाठी विलंब झालेला आहे। तर आता आपण या पुरस्कारांविषयी थोडक्यात माहिती पाहूया। तर पहिला पुरस्कार आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार। तर भारताचा सर्वोच्च राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आहे। तर कोणता पुरस्कार सर्वोच्च राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आहे? तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार। तर याची सुरुवात 1991-92 मध्ये करण्यात आलेली आहे। तर गेल्या 4 वर्षांच्या कालावधीत खेळाडूच्या सर्वात उत्कृष्ट कामगिरीसाठी खेळाडूंना हा पुरस्कार दिला जातो। या पुरस्कारामध्ये 1 पदक, 1 प्रमाणपत्र आणि रोख बक्षीस ₹25 लाख यांचा समावेश आहे। सुरुवातीला या पुरस्काराचे नाव राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असे होते। तर 6 ऑगस्ट 2021 पासून हा पुरस्कार मेजर ध्यानचंद या भारतीय फील्ड हॉकीपटूच्या नावावर ठेवण्यात आला आहे, ज्यांना सर्वोत्कृष्ट फील्ड हॉकी खेळाडूंपैकी एक मानले जाते। तर मेजर ध्यानचंद यांना हॉकीचा जादूगार म्हणून ओळखले जाते। 2001 मध्ये नेमबाज अभिनव बिंद्रा वयाच्या 18व्या वर्षी हा पुरस्कार मिळणारे सर्वात तरुण खेळाडू बनले आहेत। तर खेलरत्न पुरस्कार मिळणारी पहिली महिला खेळाडू आहे कर्णम मल्लेश्वरी। त्यांना 1994-95 मध्ये हा पुरस्कार मिळाला होता। तर या पुरस्काराचा पहिला प्राप्तकर्ता बुद्धिबळ ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद हे होते। त्यांना 1991-92 मधील कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले होते। तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार किंवा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळणारे पहिली व्यक्ती कोण होते? तर विश्वनाथ आनंद। तर सर्वात तरुण व्यक्ती कोण होते? तर अभिनव बिंद्रा। आणि पहिल्या महिला खेळाडू कोण आहेत? तर कर्णम मल्लेश्वरी। तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023, तर ते 2023 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हे 2 खेळाडूंना देण्यात आलेले आहेत। तर ते 2 खेळाडू आहेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी। तर बॅडमिंटन मध्ये शानदार कामगिरी करणारे सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांची खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे। 23 वर्षीय सात्विक आणि 26 वर्षीय चिराग यांनी सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष दुहेरीत सुवर्णपदक जिंकले होते। तसेच या जोडीने 2023 मध्ये स्विस ओपन, इंडोनेशिया ओपन, कोरिया ओपन आणि चायना मास्टर्सचे विजेतेपद जिंकले आहे। तर 2023 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या बॅडमिंटन खेळाडूंना देण्यात आलेला आहे। तर नेक्स्ट पुरस्कार आहे अर्जुन पुरस्कार। तर भारताचा 2ऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आहे। तर याची सुरुवात 1961 मध्ये करण्यात आली होती। तर हा पुरस्कार गेले 4 वर्षांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीसाठी खेळाडूंना दिला जातो। या पुरस्कारामध्ये अर्जुनाचा कांस्य पुतळा, प्रमाणपत्र, औपचारिक पोशाख आणि ₹15 लाख रोख बक्षीस यांचा समावेश आहे। तर अर्जुन पुरस्कार 2023 मध्ये 26 खेळाडूंना देण्यात आलेले आहे। तर या 26 खेळाडूंची नावे आपण पाहूया। तर मोहम्मद शमी हा क्रिकेटर आहे, अजय रेड्डी अंध क्रिकेट, ओजस देवतळे तिरंदाजी, आदिती स्वामी तिरंदाजी, शीतल देवी पॅरा तिरंदाजी, पारुल चौधरी हे ॲथलेटिक्स आहे, मुरली श्रीशंकर ॲथलेटिक्स, मोहम्मद हुसामुद्दीन बॉक्सिंग, आर वैशाली बुद्धिबळ या खेळासाठी, दिव्यकृती सिंग घोडेस्वारी, अनुष अग्रवाला घोडेस्वारी, दीक्षा डागर हिला गोल्फ या खेळासाठी देण्यात आलेली आहे। तर कृष्ण बहादूर पाठक हॉकी, सुशीला चानू हॉकी, पिंकी लॉन बॉल, ऐश्वर्या सिंग तोमर यांना शूटिंग या खेळासाठी, अंतिम पंगल कुस्ती, अहिका मुखर्जी टेबल टेनिस, ऐशा सिंग नेमबाजी, हरिंदर पाल सिंग संधू स्क्वॅश, सुनील कुमार कुस्ती, नोरेम रोशिबिना देवी वुशू,
प्राची यादव पॅरा पेनोइंग, पवन कुमार कबड्डी, रितू नेगी कबड्डी आणि नसरीन खान खो खो या खेळासाठी हिला अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे। तर अर्जुन पुरस्कार 2023 मध्ये किती व्यक्तींना देण्यात आलेला आहे किंवा किती खेळाडूंना देण्यात आलेला आहे? तर एकूण 26 खेळाडूंना देण्यात आलेला आहे। नेक्स्ट पुरस्कार आहे द्रोणाचार्य पुरस्कार। तर भारताचा 3ऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आहे। याची सुरुवात 1985 मध्ये करण्यात आलेली। हा पुरस्कार प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक विजेते तयार करण्यासाठी प्रशिक्षकांना दिला जातो। या पुरस्कारामध्ये द्रोणाचार्यांचा काश्यपुतळा, प्रमाणपत्र, औपचारिक पोशाख आणि ₹15 लाखचे रोख पारितोषिक यांचा समावेश आहे। तर पहिला द्रोणाचार्य पुरस्कार कुस्ती प्रशिक्षक भालचंद्र भास्कर भागवत यांना देण्यात आला। तर द्रोणाचार्य पुरस्कार 2023 मध्ये 5 खेळाडूंना किंवा 5 प्रशिक्षकांना देण्यात आलेला आहे। तर यामध्ये गणेश प्रभाकरन मल्लखांब, महावीर सैनी पॅरा ॲथलेटिक, ललित कुमार कुस्ती, RB रमेश बुद्धिबळ आणि शिवेंद्र सिंह हॉकी। तर द्रोणाचार्य पुरस्कार 2023 मध्ये 5 प्रशिक्षकांना देण्यात आला आहे। नेक्स्ट पुरस्कार आहे द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार। तर याची सुरुवात 2011 मध्ये करण्यात आलेली आहे। हा पुरस्कार त्या प्रशिक्षकांना दिला जातो ज्यांनी 20 किंवा त्यापेक्षा जास्त काळ खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रशिक्षण दिले आहे। पहिला द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार ॲथलीट प्रशिक्षक कुंतल रॉय आणि हॉकी प्रशिक्षक राजिंदर सिंह यांना देण्यात आला होता। तर द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार 2023 मध्ये 3 व्यक्तींना किंवा 3 प्रशिक्षकांना देण्यात आलेला आहे। यामध्ये जसकिरत सिंह ग्रेवाल गोल्फ, ई भास्करन कबड्डी आणि जयंता कुमार पुशीलाल टेबल टेनिस। नेक्स्ट आहे ध्यानचंद पुरस्कार। तर याची सुरुवात 2002 मध्ये करण्यात आलेली। हा पुरस्कार क्रीडा विकासात आजीवन योगदानासाठी व्यक्तींना दिला जातो किंवा प्रशिक्षकांना किंवा खेळाडूंना दिला जातो। या पुरस्कारामध्ये ध्यानचंदचा पुतळा, एक प्रमाणपत्र, औपचारिक पोशाख आणि ₹10 लाखचे रोख पारितोषिक यांचा समावेश आहे। तर पहिला ध्यानचंद पुरस्कार किंवा ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार हा बॉक्सिंग खेळाडू शाहूराज बिराजदार, हॉकी खेळाडू अशोक दिवान आणि महिला बास्केटबॉल प्रशिक्षक अपर्णा घोष यांना देण्यात आला। तर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार 2023 3 व्यक्तींना देण्यात आलेला आहे। यामध्ये मंजुषा कंवर बॅडमिंटन, विनीत कुमार शर्मा हॉकी आणि कविता सेल्वराज कबड्डी। तर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार 2023 3 खेळाडूंना देण्यात आलेला आहे। नेक्स्ट आहे मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी। तर याची सुरुवात 1956-57 मध्ये करण्यात आली। गेल्या 1 वर्षाच्या कालावधीत आंतरविद्यापीठ स्पर्धांमधील अव्वल कामगिरीसाठी विद्यापीठाला हा पुरस्कार दिला जातो। तर पहिली मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी बॉम्बे विश्वविद्यालयाला देण्यात आली। तर मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी 2023 मधले 3 क्रमांक आहेत। पहिला क्रमांक किंवा विजेता आहे गुरु नानक देव विश्वविद्यालय अमृतसर, उपविजेता आहे लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाब आणि द्वितीय उपविजेते आहेत कुरुक्षेत्र विश्वविद्यालय कुरुक्षेत्र। नेक्स्ट आहे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 मध्ये महाराष्ट्रातील खेळाडू। तर यावर्षी 2023 मध्ये महाराष्ट्रातील 4 खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार देण्यात आलेले आहेत। यामध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023 साठी महाराष्ट्राचे बॅडमिंटनपटू चिराग चंद्रशेखर शेट्टी यांना प्रदान करण्यात येणार आहे। दुसरे आहेत उत्कृष्ट प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कार 2023 साठी महाराष्ट्राचे मल्लखांब प्रशिक्षक गणेश देवरुखकर यांचा समावेश आहे। आणि तिसरा आणि चौथा आहे अर्जुन पुरस्कार ओजस देवतळे तिरंदाजीसाठी आणि आदिती स्वामी हिलाही तिरंदाजीसाठी। तर एका खेळाडूला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, एका खेळाडूला उत्कृष्ट प्रशिक्षक द्रोणाचार्य पुरस्कार आणि 2 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार असे एकूण 4 खेळाडूंना महाराष्ट्रातील 4 खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार देण्यात आलेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023 हा घटक अभ्यासलेला आहे। तर यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।